तुम्ही स्वतःची गाडी पार्किंगमध्ये पार्क करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण मुंबईत आता गाडी असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत गाडी पार्क करण्यासाठी आता मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आणि या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिका आता पार्किंग शुल्कात तब्बल 40% वाढ करण्याच्या तयारीत आहे. आधीच पार्किंगच्या जागेची वानवा असताना आता पालिकेच्या पे अँड पार्कसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. हा प्रस्ताव नक्की काय आहे? कोणत्या वर्गात किती वाढ होणार आहे? आणि ही नवी दरवाढ कधीपासून लागू होणार? हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. मुंबई महापालिका प्रशासनाने वाहनांच्या पार्किंगसाठी 40% दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला अतिरिक्त पालिका आयुक्त यांची मंजुरी मिळाली आहे. सध्या हा प्रस्ताव पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. यानंतर स्थायी समिती आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळतात याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल. अधिकाऱ्यांच्या मते ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन दर लागू व्हायला साधारण 2 ते 6 महिने लागू शकतात. सध्या मुंबईतील पार्किंगची व्यवस्था अ, ब आणि क अशा 3 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. चला पाहूया सध्याचे दर काय. सध्याच्या दरांनुसार वाहन प्रकार 4 चाकी अ वर्गासाठी 60 रुपये, ब वर्गासाठी 40 रुपये आणि क वर्गासाठी 20 रुपये. दुचाकी अ वर्गासाठी 15 रुपये, ब वर्गासाठी 10 रुपये आणि क वर्गासाठी 5 रुपये. ट्रक अ वर्गासाठी 90 रुपये, ब वर्गासाठी 60 रुपये आणि क वर्गासाठी 30 रुपये. ऑटो टॅक्सी अ वर्गासाठी 30 रुपये, ब वर्गासाठी 20 रुपये आणि क वर्गासाठी 10 रुपये. सार्वजनिक बस अ वर्गासाठी 65 रुपये, ब वर्गासाठी 45 रुपये आणि क वर्गासाठी 25 रुपये. आता या सर्व दरांमध्ये 40% वाढ प्रस्तावित आहे. म्हणजे 60 रुपयांच्या पार्किंगसाठी आता 80 ते 85 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. हे सर्व दर सार्वजनिक पार्किंग लॉट्स, ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट अशा सर्व सुविधांना लागू होतील. तब्बल 10 वर्षांनंतर पालिका आपल्या धोरणात बदल करत आहे. मात्र पार्किंग कंत्राटदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका कंत्राटदाराने ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या माहितीनुसार सध्या पार्किंगचा वापर केवळ 40 ते 60% असतो. दरवाढ झाली तर नागरिक पालिकेच्या पार्किंगऐवजी रस्त्यावर गाड्या उभ्या करतील, ज्यामुळे व्यवसायाचं नुकसान होईल. याआधी 2015 मध्ये सुद्धा पार्किंगच्या दरांमध्ये दरवाढ करण्याचा प्रयत्न झाला होता, पण जनतेच्या विरोधामुळे राज्य सरकारनं त्याला स्थगिती दिली होती. पण या दरवाढीसोबतच पालिका काही सुविधाही देणार आहे. पालिका 3 कोटी रुपये खर्च करून एक डिजिटल डॅशबोर्ड विकसित करत आहे. या स्मार्ट पार्किंग ॲपमुळे नागरिकांना कोणत्या ठिकाणी पार्किंग उपलब्ध आहे हे रिअल टाईम समजेल. विशेष म्हणजे आता पार्किंगचे पेमेंट तुम्ही फास्टॅगद्वारे करू शकाल, ज्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट मिटेल आणि पारदर्शकता येईल. तर मुंबईकरांना सुसज्ज पार्किंगसाठी जास्तीचे पैसे द्यायला तुम्ही तयार आहात का? ही पालिकेनं दरबार करण्याऐवजी आधी पार्किंगच्या जागा वाढवण्यावर भर द्यायला हवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.